तर नमस्कार मित्रांनो, तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी स्केचिंगची प्रॅक्टिस करणार आहे आणि आरवी आता येईलच। तर मी जे डेली ब्लॉग्स टाकतो ते तुम्हाला कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा। आणि आरवी आलेली आहे, तर आलेले आहेत आरवी मॅडम बघा। टीव्हीवर तुझे व्हिडिओज बघितले हो, काय म्हणते मम्मी काय झाली? आणि आरवी आलेले स्केच काढाय बसले बघा। आरवीने काढलेला आहे स्केच। ओहो वा, तुझे व्हिडिओज बघितले आणि मी पण दिसत होती। अजून काय? मी सर्कल का काढले? अरे बघा, ती आता हे असं स्केच करणार आहे। तिच्या शाळेची बुक आहे आणि तिने घरी जाऊन एक बटाटा आणलाय, त्याच्यावरती कलर करणार आहे। इकडे कलर सुद्धा आणलाय, पाण्याची वाटी आहे हे बघा, चालू केलंय। तर तुम्हाला शेवटला दाखवतो तिने कसं काय केलंय ते। बघा, बटाट्यावरती तिला सर्व करून दिलंय बरोबर। आरवी हे बटाट्यापासून काहीतरी बनवते, बटाट्याला कलर करते। तोपर्यंत ती कलर करत असताना मी माझं स्केचची प्रॅक्टिस करतो। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्कीच कमेंट करा।
तर अशी काही मी प्रॅक्टिस करत असतो दररोज. अजून खूप प्रॅक्टिस केली आहे, तुम्हाला मी दाखवतो अशी. म्हणजे त्याची मी आता व्हिडिओ नाही बनवले आहे. तर प्रॅक्टिस करताना जास्तीत जास्त ह्याच्यावरती सर्कल काढायला आलं पाहिजे. सर्कल वगैरे काढता आलं पाहिजे. जरा वारा आहे त्यामुळे पेपर उडतो आहे. सर्कल काढणे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि एकदम फ्री माइंड, जास्त त्याच्यावरती प्रेशर नाही द्यायचा. एकदम हलक्या हाताने काढून घ्यायचा. हा बघा, हलक्या हाताने काढून घ्यायचा. आणि अशा आडव्या उभ्या रेषा. हाताला कुठल्याही साईड, पेपरला कुठल्या साईडून फिरवायचं नाही. पेपरला हाय तिथे ठेवायचं. आपल्या हाताचा वापर करायचा. अशा त्याच्यातून चौकोन बनवायचे, असे काही बनवायचे. तर अशा काही प्रॅक्टिस करायची. सर्कल येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बारक्या पेशीने तुम्हाला होतं असे आडव्या उभ्या रेषा सरळ. बघा, तर आरवीने बघा बनवलाय. काय म्हणतात याला आरवी? लेडी वॉक. ते बघा, खाली कर, नीट दाखव. आणि आता 1 वाजले आणि आता मी थोडं जेवून घेतो आणि आजीला सुद्धा जेवायला देतो. आता संध्याकाळचे 6 वाजले तर मी चाललोय डीमार्टला. जरा डीमार्टला थोडं सामान घ्यायचं आहे, ते पटापट घेतो आणि निघूया आपण पटकन. तर मी डीमार्टच्या इथे आलो आहे. 2-3 मिनटं लागतात माझ्या इथून चालत. आणि डीमार्टमध्ये आल्यावर खूप गर्दी होती. आज गुरुवार असून सुद्धा गर्दी होती. तर मी पटापट सामान घेतलं आणि कॅश काउंटरच्या इथे आलो. कॅश काउंटरच्या इथे आलं, माझ्याकडे 2च वस्तू होत्या. तर पटापट बिलिंग केलं. आणि जस्ट मी आता बाहेर पडलो. डीमार्टमध्ये खूप गर्दी होती, सर्व कॅश काउंटर फुल होते. तर मला तिचा नंबर पटकन आला आणि मी बाहेर आलो. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.